नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी महा टीईटीची तयारी करतोय आणि आज आपल्याला पेपर 2 मधला सामाजिक शास्त्र नावाचा विषय अभ्यासायचा आहे. झालेला पेपर बघायचा आहे. सामाजिक शास्त्रामध्ये नेमकं काय करायचंय हे थोडक्यात समजून घेतलं तर मला वाटतं योग्य दिशा तुमच्या अभ्यासाला भेटणार आहे. 2016 ची ही प्रश्नपत्रिका आहे आणि आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीचे प्रश्न सामाजिक शास्त्रामध्ये येतात ते बघायचंय. बघा 91 ते 150 म्हणजे जवळपास 60 प्रश्न आहेत. हे आपल्याला सगळे प्रश्न एक ओव्हरलुकिंग करायचंय. काही ठिकाणी स्पष्टीकरणाची आवश्यकता असेल तिथे मी स्पष्टीकरण करेल. आपल्याला फक्त एक कल लक्षात घ्यायचं की नेमकं कोणते टॉपिक कोणते विषय या ठिकाणी येतात. तोरणा किल्ला टिंबटिंब खोऱ्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यावर आधारित हा प्रश्न आहे. मग कानद, जावळी, रायरी, मावळ, तर कानद खोऱ्यामध्ये तोरणा किल्ला आहे. बघा आता तुम्ही जर म्हणाल की फक्त 4थीचं आणि 5वीचं पुस्तक वाचून होईल का, तर कदाचित याचं उत्तर नाहीये. थोडस अतिरिक्त माहिती सुद्धा या ठिकाणी असणं गरजेचे आहे. तोरण्यालाच आम्ही प्रचंडगड असं सुद्धा नाव दिलंय. प्रचंडगड उद्या जर तुम्हाला प्रश्न विचारला तर प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला एक अतिदुर्गम अतिविशाल असा या ठिकाणचा किल्ला आम्हाला माहित असला पाहिजे. 1647 मध्ये पहिल्यांदा जर छत्रपती शिवरायांनी कोणता किल्ला घेतला असेल तर तो तोरणा आहे, जे की स्वराज्याचं तोरण या ठिकाणी बांधलं म्हणून मी ते तोरणा हे नाव आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पुढचा मुद्दा, शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीला आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता. बघा प्रश्न हटके आहे आणि भारी सुद्धा. 40, 50, 60, 51 कितवा 50वा वाढदिवस होता. लक्षात ठेवायला सोपं आहे. कधी गेले होते तर 12 मे 1666 ची तारीख आहे. बघा या तारखेला त्यांची पहिली आणि शेवटची भेट आपण म्हणतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी आमंत्रित केलं होतं. त्या ठिकाणी मग संभाजी महाराज सुद्धा होते सोबत, तानाजी मालुसरे असेल, येसाजी कंका असेल, हे सुद्धा होते आणि इथे शेवटच्या रांगेमध्ये शिवरायांना यांनी उभं केलं आणि अपमानित केलं असं कुठेतरी म्हणता येईल. त्यांना नजर कैदेत ठेवलं. नंतर मग शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणून आपली सुटका करून घेतली असा तो इतिहास आहे. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्याला आम्ही कोणता काळ म्हणतो? लिखित पुरावाच नाहीये. ऐतिहासिक, प्राचीन, प्रागैतिहासिक, मध्ययुगीन, बघा लिखित पुरावाच उपलब्ध नाही ना त्याला आम्ही प्रागैतिहासिक काळ असं म्हणतो. म्हणजे प्राक अधिक इतिहास या शब्दापासून याची फोड जर तुम्ही केली तर प्राक अधिक इतिहास यापासून बनलेला हा शब्द आहे. इथे लिखित पुरावा उपलब्ध नाही. कर्ब 14 कालमापन पद्धती कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली? कर्ब 14 कालमापन पद्धती चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, ख्रिश्चन थॉम्सन, शॅम्पोलिओन. बघा 94 नंबरचा प्रश्न आहे. कर्ब 14 ही कालमापन पद्धती, याला कार्बन 14 पद्धत असं सुद्धा म्हणतो. कारण कर्ब 14 हा वायू आहे ना सगळ्या सजीवांच्या शरीरामध्ये असतो. पुढे मृत्यू झाल्यावर त्याचं प्रमाण घटत जातं आणि मग त्या घटत्या प्रमाणानुसार आम्हाला वय मोजता येतं. ही पद्धत शोधली विलार्ड लिबी यांनी. 60,000 वर्षापूर्वीच्या वस्तूचं वय सुद्धा इथे ठरवता येतं. ओके, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. काष्टवलय कालमापन पद्धती एक आहे जी झाडांचं वय मोजण्यासाठी वापरली जाते. काष्टवलय शब्द लक्षात ठेवला तर किती त्याला खोडावर किती वलय झालेली आहेत त्यानुसार. अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, थेरीगाथा हे ग्रंथ कोणत्या काळातील आहे असा प्रश्न आहे. बघा थोडासा प्राचीन इतिहास जो आहे तो कसा फोकस होतो या ठिकाणी हे तुमच्या लक्षात येईल. कोणतं साम्राज्य? मौर्य, गुप्त, कुशाण, वर्धन. मित्रांनो मौर्य साम्राज्यामध्ये हे ग्रंथ लिहिले गेले. बरं मौर्यांची राजधानी तुम्हाला विचारली तर तुम्ही काय सांगाल? पाटलीपुत्र. बघा पाटलीपुत्र मौर्य साम्राज्याची राजधानी. आणि मग याचे 4 विभाग पाडले होते. स्वतंत्र राजधानी होती. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा, महेंद्र आणि संघमित्रा हे तुम्हाला माहित असले पाहिजे, यांना त्या ठिकाणी पाठवलं होतं श्रीलंकेला. आणि याच कालखंडामध्ये हे अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, थेरीगाथा हे ग्रंथ लिहिले गेले. अष्टाध्यायी ग्रंथ कोणाचा आहे सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये. पुढे जातोय मी. खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. गाथा सप्तशती हर्षवर्धनाची, रत्नावली हल यांचं, बुद्धचरित अश्वघोषाचं, स्वप्न वासवदत्त कालिदासाचं. कोणतं साहित्य कुणाचं आहे? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं गाथा सप्तशती
आता इथे बरोबर जोडी तुम्हाला विचारलेली आहे. इथे जर बघितलं गाथा सप्तशती चुकला. या हर्षवर्धनाचं आहे ना रत्नावली. गाथा सप्तशती हे बाणभट्टाचं आहे. बाणभट्ट लक्षात ठेवा, लिहून घ्या माहित नसेल तर. बाणभट्ट यांचं गाथा सप्तशती आहे. बुद्धचरित कोणाचं आहे? आश्वघोषाचं, हे बरोबर आहे. पुढे मग रत्नावली कोणाचं आहे? तर रत्नावली हर्षवर्धनाचं आपण ते बघितलं. स्वप्न वासवदत्त हे महाकवी भासांचं आहे. भास. मग कालिदासांचं कोणतं काव्य आहे ते आम्हाला माहिती आहे. हर्षवर्धनाने नागानंद, प्रियदर्शिका ही संस्कृत नाटकं लिहिली, ती आम्हाला माहित असली पाहिजे. आणि तो जो गाथा सप्तशती ना, तो बाणभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ, तो हर्षवर्धनाच्या जीवनावर आधारित ग्रंथ आहे. हा गाथा सप्तशती हे इंटरेस्टिंग आहे. पुढे जातो आपण. चौसाच्या लढाईनंतर टिंबटिंबने शेरशाह हे नाव धारण केले. बघा, शेरशाह कोणाचं नाव आहे? चौसाच्या लढाईनंतर पडलंय ते. बाबर, हुमायून, शेरखान, अकबर, शेरशाह, शेरखानने या ठिकाणी हे. आणि चौसाची लढाई कधी झाली होती? 1539 मध्ये. बघा, मध्ययुगीन भारत याच्यामध्ये हा शेरशाह सुरी आणि हुमायूं या दोघांमध्ये ही लढाई होते आणि शेरशाह सुरी विजयी होतोय. तो शेरखान ते शेरशाह हे नाव धारण करतोय. सोन्याच्या नाण्यामध्ये आम्ही मोहोरचा समावेश करतो. तर मग तांब्याचं नाणं जे आहे, रुपया, दाम, टंका, दिनार, बघा मोहर हे सोन्याचं नाणं आहे. तांब्याचं नाणं कोणतं? प्रश्न भारी आहे. तांब्याचं नाणं दाम आहे. रुपया हे चांदीचं आहे. रूप म्हणजे चांदी. टंका हे चांदीचं आहे. दिल्लीचा सुलतान होता अल्तमश, त्याने टंका सुरू केलं होतं, चांदीचं नाणं, तेही माहित असावं. लोकमान्य टिळक आहेत, त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. काय सांगितलं गीता रहस्यामध्ये? कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग, भक्तियोग. बघा, टिळकांचं गीता रहस्य कर्मयोग सांगण्यासाठी. पुढे आपण जातोय. खालील घटना कालक्रमाने लावा म्हटलंय. विज्ञान याचा भूगोल इतिहासावरचा प्रश्न आहे. घटनेचा कालानुक्रम. मोर्ले विंटो सुधारणा कायदा, मुस्लिम लीगची स्थापना, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा, लखनौ करार. 100 नंबरचा प्रश्न आहे. बरं, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली माहिती तुम्हाला? 1906 मध्ये झाली. मुस्लिम लीगात त्यामध्ये कोण कोण होतं? तो एक मुद्दा आहे. मोर्ले विंटो सुधारणा कायदा कधीचा आहे? तो 1909चा आहे. लखनौ करार कधीचा आहे? 1916चा आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कधीचा आहे? 1919चा आहे. आता क्रम लावून घ्या तुम्ही. सगळ्यात आधी मुस्लिम लीग आहे, नंतर मग मोर्ले विंटो सुधारणा कायदा आहे, नंतर लखनौ करार आहे आणि शेवटी हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. म्हणजे 4 वर्षामध्ये घडलेल्या या घटना एक 10 वर्षामध्ये म्हणू आपण. 9 ते 19. प्राचीन काळी अरब हे काय होते? बघा, प्रश्न भारी. निसर्गपूजक, चिन्हपूजक, व्यक्तिपूजक, प्राणीपूजक. अरब हे कशाला देवता मानायचे? अरब हे निसर्गाला देवता मानायचे. अरब हे निसर्ग पूजक होते, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. पुढचा राज्यघटनेवरचा प्रश्न आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत. त्या योगे समाजात समता, स्वातंत्र्य, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल. हा सिद्धांत कोणी मांडला? बघा, स्वतंत्र असावे ते. कायदे मंडळ स्वतंत्र असावं, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. याला कोणता सिद्धांत म्हणतो आम्ही? तो सिद्धांत मांडला कोणी? प्रश्न आहे. सत्ता विभाजनाचा सिद्धांत म्हणतो आम्ही याला. फ्रान्समध्ये आम्ही बघतो मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेयर, रूसो यांनी काही विचार मांडले. त्यामध्ये हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडणार आहे मॉन्टेस्क्यू. सत्ता विभाजनाचा सिद्धांत. सामाजिक विषमतेवर टीका केली व्हॉल्टेयरने आणि रूसोने सामाजिक करार नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्यातून सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडला. बघा, रूसो, सामाजिक करार, सार्वभौमत्व, आणि त्याच्यातून मग ती फ्रेंच राज्यक्रांती, तिचा उद्गाता म्हणतो आम्ही रूसोला. हे माहित असावं. चुकीची जोडी ओळखा. श्रीलंकेत ब्रिटिश वसाहत होती, इंडो चायना फ्रेंच वसाहत, इंडोनेशिया डच वसाहत, म्यानमार पोर्तुगीज वसाहत. चुकतंय काय? 103 नंबरचा प्रश्न आहे. म्यानमारमध्ये कोणत्या वसाहती होत्या? श्रीलंकेत होते ब्रिटिशांची वसाहत, इंडो चायनामध्ये फ्रेंच होते, इंडोनेशियामध्ये डच होते, म्यानमारमध्ये कोण होते? म्यानमारमध्ये पोर्तुगीज नव्हते. म्यानमारमध्ये सुद्धा ब्रिटिश होते. आपल्या बाजूलाचे ब्रिटिश. चुकतंय. प्रश्न कसे येत आहेत लक्षात घ्या. पेपर 2 ज्यांना द्यायचा आहे, सामाजिक शास्त्र ज्यांनी निवडले ना, त्यांना जरा हे सगळं अशा पद्धतीने आहे.
मी सगळे लेक्चर घेणार आहे. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून ठेवा. त्या ठिकाणी त्यामध्ये तुम्हाला सगळे पेपर्स त्याचे अनालिसिस भेटतील. सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पुढे घेऊन जातोय. तुम्हाला उगवते सूर्याचा देश सोपा प्रश्न आहे जपान. आणि मग त्या जपानवर तो जपानची राजधानी टोकियो तुम्हाला माहित असली पाहिजे. भाषा जपानी आहे. अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला बॉम्ब टाकले होते. या लहान गोष्टी. डिप्रेस क्लासेस मिशन किंवा डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केली? प्रश्न भारी. आता मिशन म्हटलं असतं ना तर उत्तर महर्षी रामजी शिंदे होतं, पण ज्याने अर्धवट वाचलं त्याचं उत्तर चुकलं. एज्युकेशन सोसायटी विचारली. मिशन विठ्ठलरामजी शिंदेची, अखिल भारतीय दलित संघ विठ्ठलरामजी शिंदेचा, आश्रम भारतीय युवक कृपक समाज, त्याच्यानंतर ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. मात्र डॉक्टर आंबेडकर यांची ही एज्युकेशन सोसायटी. हा, तुम्हाला डिप्रेस क्लासेस फक्त एज्युकेशन विचारलं ना तर ते महात्मा गांधी. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे सगळं. पुढे मी जातोय. हुतात्मा स्मारक कुठे? हुतात्मा स्मारक प्रश्न भारी आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे की यस, हुतात्मा स्मारक हे मुंबईला आहे. आता हे कशामुळे हुतात्मा स्मारक हे नाव पडलं तर 107 जणांचं तुम्हाला ते बलिदान माहीत असलं पाहिजे. आमचं संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्या ठिकाणी 1 मे 1960 ला आमचा महाराष्ट्र अस्तित्वात येतोय ना, त्यासाठी जे लढले ते. यमुना पर्यटन पहिली मराठी कादंबरी, लेखक कोण? यमुना पर्यटनचे लेखक आहे बाबा पद्मनजी. पुढे विल्यम फ्रिट्झगिन या संशोधकाने चलत चित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला. हा संशोधक नेमका कुठलचा असा प्रश्न आहे. विल्यम फ्रिट्झगिन बघा 108 नंबरचा प्रश्न आहे आणि हा ब्रिटिश संशोधक आहे. गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा बांधला कोणी? बघा का बांधला ते तुम्हाला कळतंय. गुजरात मधला विजय, फत्तेपूर सिक्री आहे, बुलंद दरवाजा आहे, बांधणारा औरंगजेब, अकबर, शहाजहान, कुतुबुद्दीन ऐबक. 109 नंबरचा प्रश्न आहे. अकबराने तो बांधलाय. अकबर लक्षात ठेवावं लागेल. उत्तर प्रदेश राज्य आग्रा शहरापासून जवळ असलेलं हे विश्वातला सर्वात मोठा बुलंद दरवाजा. कधी? 1602 मध्ये. अकबर गुजरात विजयाचं प्रतीक. उंची किती? तर 280 फूट एवढी याची उंची आहे या दरवाजाची. पुढे पाम्पई हे संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले. ते पाम्पई कोणत्या संस्कृतीमधलं आहे? रोमन, ग्रीक, सुमेरियन, सिंधू. बघा पाम्पई युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देत आहे. मग या ठिकाणी कोणती संस्कृती? रोमन संस्कृती. पंचायती राजचा पायाभूत घटक कोणता आहे? पायाभूत म्हटलं जडपी, तालुका पंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत. 111 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि मित्रांनो, ग्रामपंचायत हा या ठिकाणचा पायाभूत घटक आहे. पुढचा प्रश्न आहे, ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती आहे. मला वाटतं हा एक खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. स्थायी समिती असं आपण त्या समितीला म्हणतो. सर्वात महत्वाची. आपण जेव्हा पंचायत राजचा अभ्यास करतो त्यावेळेस स्थायी समितीबद्दल तुम्हाला वारंवार प्रश्न येतात. खरं म्हणजे झेडपीच्या किती समिती आहे? तर 10 समित्या. आणि त्याच्यात तुम्हाला स्थायी समितीवर आणखी प्रश्न येतो की याचे अध्यक्ष कोण असतात? ते झेडपीचे अध्यक्ष असतात. मात्र सचिव हे सीईओ नसतात. डेप्युटी सीईओ हे सचिव असतात या समितीचे. आणि सगळ्यात महत्वाचं झेडपीचा अर्थसंकल्प असतो ना, त्या अर्थसंकल्पाला अंतिम मान्यता देणारी समिती म्हणून हिला बघितलं जातं. नंतर मग कृषी समिती असेल, जिल्हा कृषी अधिकारी तिचे प्रमुख असतात. अर्थ समिती आहे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तिचे प्रमुख असतात, तर मुख्य लेखा वित्त अधिकारी तिचे सचिव असतात. शिक्षण समितीमध्ये जिल्हा शिक्षण अधिकारी हे सचिव हे असतात सचिव. या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. लोकसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या किती? बघा लोकसभेतील कमाल सदस्य 545, 560, 550, 552. लोकसभेत निवडून आलेले सदस्य त्यांची कमाल सदस्य संख्या ही 550 एवढी असते. पुढे पंचायती राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश काय होता? पंचायत राजवरचे कसे प्रश्न आहे?
हे करा म्हणजे तुम्हाला पेपर 1 मध्ये सुद्धा आणि पेपर 2 मध्ये परिसर अभ्यासात सुद्धा हे टॉपिक आहेत. तिकडे येतात असेच प्रश्न. कशासाठी? लोकांचा सहभाग वाढावा, ग्रामीण विकास व्हावा, कारभारामध्ये सुसूत्रता यावी, लोकांना लोकशाहीचं शिक्षण मिळावं, मार्गदर्शक तत्वांची योग्य कार्यवाही व्हावी. प्रमुख उद्देश विचारलाय. आम्हाला सगळंच योग्य वाटतंय, पण प्रमुख उद्देश जर बघितला ना, लोकांचा सहभाग आणि ग्रामीण भागाचा विकास. हे लोकशाही शिक्षण वगैरे ते तर होतच, पण प्रमुख. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कार्यालय कुठे? प्रश्न सोपा आहे. ते हेग या ठिकाणी आहे. नेदरलँड या ठिकाणचं द हेग, त्याच्या आधी द लागतं खरं जर बघितलं. संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय तुम्हाला जर विचारलं ना युनोचं, तर ते मात्र न्यूयॉर्कला आहे. आता या न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात? तर 15 न्यायाधीश असतात. त्यांची निवड सुरक्षा परिषद आणि आमसभा करते, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता मग इतर कार्यालयामध्ये पॅरिसला तुम्ही बघितलं तर ती आपली शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक संघटना, ज्याला युनेस्को म्हणतोय, ती इथे आहे. जागतिक आरोग्य संघटना जिनिवाला आहे. अणुऊर्जा आयोग व्हिएन्नाला आहे. रोमला अन्न व शेती संघटनेचं मुख्यालय आहे. कामगार संघटनेचं मुख्यालय जिनिवाला आहे. माहित असलं पाहिजे आंतरराष्ट्रीय संस्था. 1945 पंचशील तत्वे कोणी मांडली? बघा, 45 की 54? प्रश्न भारी. 1954 म्हणावं लागेल. 1954 पंचशील तत्वे मांडली पंडित जवाहरलाल नेहरूंनी. आपण ते चीन सोबत काही मुद्दे मांडले होते, त्याचा हा भाग होता. आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे कोणाचं घोषवाक्य आहे? बघा, प्रतिष्ठा आणि न्याय. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, भारतीय संविधानाचा सरनामा, मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा आणि माहिती अधिकार. इंटरेस्टिंग आहे. कुठे? मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा कधी मांडला गेला? 10 डिसेंबर 1948 ला. किती कलम आहे? 30 कलम आहेत, माहित असावीत. 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार टिंबटिंब नावाने प्रसिद्ध आहे. 1215 काय म्हणतो आपण त्याला? राजा होता, राज्याचे हक्क, त्यावर काही मर्यादा असणार. यस, म्हणजे राजा हा काही सर्व शक्तिमान नाहीये. मॅग्ना कार्टा, त्याला मॅग्ना कार्टा असं म्हटलं गेलं खरं म्हणजे. त्याच्यामध्ये हे मांडलं गेलं. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. कोणता देश जिथे राजकीय पक्षच नाहीये? राजकीय पक्षच नसलेला देश आहे ना, कतार आहे. नो पॉलिटिकल पार्टीज. चीनमध्ये नेहमी टिंबटिंब पक्षाचीच सरकार असते. माओवादी, शेतकरी कामगार, समाजवादी, कम्युनिस्ट. 120 नंबरचा प्रश्न आहे. चीनमध्ये कोणता पक्ष? कम्युनिस्टांचं सरकार आहे नेहमी. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एकमेव राजकीय पक्ष असलेला हा चीन. राजकीय पक्षच नाही तो कतार. कम्युनिस्ट, साम्यवादावर आधारित असा हा पक्ष. पुढे, सूर्यमालेतील सूर्यग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत? लघुग्रह माफी असावी, लघुग्रह. आपण लघुग्रहांचा पट्टा शिकलेलो आहे. कोणते 2? मंगळ आणि गुरु. याच्या दरम्यान जो पट्टा आहे ना, तो लघुग्रहाचा आहे. खगोलीय वस्तू सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. खालीलपैकी बहिर्ग्रह कोणता? बुध, शुक्र, पृथ्वी, शनी. बहिर्ग्रह ज्याला आम्ही शनी म्हणतोय. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. विषुववृत्तीय भागामध्ये दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस. बघा, प्रतिरोध, आरोह, अभिसरण, आवर्त, प्रत्यावर्त. दुपारनंतर जो पाऊस पडतो ना विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये, त्याला आम्ही काय म्हणतो? त्याला आरोह किंवा अभिसरण पर्जन्य आम्ही म्हणतो. म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते, वर जाऊ लागते, उंच गेल्यावरती थंड होते, त्या बाष्पाचं सांद्रीभवन होतं, जलकणामध्ये रूपांतर होतं, पाऊस पडतो. विषुववृत्तीय भागामध्ये हे सातत्याने घडतं. तो प्रतिरोध वेगळा आहे, ते म्हणजे पर्वतामुळे अडवला जातो तो प्रतिरोध. आवर्त म्हणजे असं गोल फिरतोय, पट्टा तयार होतोय, तो आवर्त. आता सर्वात मोठा महासागर विचारला जगातला, हिंदी, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक, तर काय सांगणार? पॅसिफिक महासागर. म्हणजे जवळपास 97% पाणी जे आपण बघतो की महासागरात आहे, त्यातलं सर्वात मोठा महासागर पॅसिफिक आहे. 2 नंबरला अटलांटिक, नंतर हिंदी, नंतर दक्षिण आणि नंतर आर्क्टिक, अशी ते 5 महासागर आम्हाला माहित असले पाहिजे. चंद्र पूर्ण झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाला आम्ही काय म्हणतोय? खग्रास, खंडग्रास, कंकणाकृती. कोणतं चंद्र पूर्ण झाकला जातो ना, त्याला खग्रास म्हणतात. मग तो सूर्य जरी असेल ना, सूर्यग्रहण खग्रास. अर्धवट, त्याला खंडग्रास. सूर्य चंद्रग्रहण दोन्ही ठिकाणी तेच.
कन्सेप्ट सेमच आहे. पुढे, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला आम्ही काय म्हणतो बघा. जमिनीत आज आत घुसलाय, निमुळता होत गेलाय, उपसागर, समुद्रधुनी, आखात, खाडी, त्याला आम्ही आखात म्हणतोय. जमिनीत आत घुसलेला सागराचा निमुळता भाग, किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग, किनाऱ्यालगतचा समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग जो आहे त्याला खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी मैदान, सागरी डोह आम्ही काय म्हणतोय. सर्वात उथळ आहे, खूप खोल नाहीये, भूखंड मंच असं आम्ही त्याला म्हणतोय. आणि मग तो भूखंड मंच संपल्यानंतर जो खाली लागतो का तो तीव्र असा होत जातो का, तो खंडांत उतार आहे. मग त्याच्यानंतर खाली जो सपाट भाग आहे का ती मैदान आहे. आणि काही मग तीव्र स्वरूपाची उतार आहे त्याला डोह असं सुद्धा म्हटलं जातं. जगातली सर्वात खोल गर्ता. बरं किती खोल, उद्या प्रश्न तसा येऊ शकतो ना. सर्वात खोल तुम्हाला माहिती मरियाना, कुठे ते विचारलं तर पॅसिफिक महासागर सांगता आलं पाहिजे. पॅसिफिक महासागर किती, 11,034 मीटर. पुढे जातोय आपण, जगातील सर्वात मोठं वाळवंट आणि सर्वात लांबीची नदी नाईल आहे. पण कोणत्या खंडात, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. नाईल नदी आफ्रिका खंडातली आहे. कुठलची, आफ्रिका खंड. चित्रपट निर्मितीचं केंद्र काय, सरळ हॉलिवूड आहे, आम्हाला माहिती आहे. पुढे जातोय मी, त्याच्यावरून ती हॉलिवूड इंडस्ट्री असं नाव पडलेलं आहे. पृथ्वीचा अंतर्गाभा काय आढळतं, अंतर्गाभा एकदम खाली तळाशी. सिलिका, मॅग्नेशियम, सिलिका, ॲल्युमिनियम, निकेल, लोह, लोह, मॅग्नेशियम. एकदम निफे, निफे हा शब्द वापरला त्याला, निफे. निकेल आणि लोह तो अंतर्गाभा. अग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो. गॅब्रो या मूळ खडकापासून तयार होणारा रूपांतरित खडक, सर्पेटाईन, संगमरवर, स्लेट, क्वार्टझाईट. गॅब्रो या मूळ खडकापासून तयार होणारा खडक कोणता, तर तो आहे सर्पेटाईन. पुढे जातोय, चीनमधील लोयसचं मैदान हे टिंबटिंबाच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्मकणाच्या निक्षेपणातून तयार झाले. कुठून वाळून आलेली ती वाळवंटातली वाळू आहे थोडक्यात. कलहरी, आटाकामा, थर, गोबी, लोयसचं मैदान. प्रश्न भारी आहे, उत्तर देता आली पाहिजेत. गोबीचं वाळवंट, कुठे, गोबीचं वाळवंट आहे ना, तिथून हे कण वाहून आणले, हजारो किलोमीटरवरून ते वाहून आणले आहे, त्याला आम्ही लोयस असं म्हणतोय. आणि ते जवळपास 6.5 लाख चौरस किमी एवढं मोठं आहे त्या ठिकाणचं ते मैदान. पुढे, ऑस्ट्रेलियातील मरे नदी, तिची उपनदी तुम्हाला विचारली, मरेची उपनदी. जगाच्या भूगोलावर प्रश्न आहे. नमोई, डार्लिंग, थॉम्सन, लिंडर्स. ऑस्ट्रेलियातील मरेची उपनदी कोणती, डार्लिंग. गॅट जागतिक संघटना आहे, स्थापना कधी झाली. 135 नंबरचा प्रश्न आहे. 1948 पासून ही गॅट अनौपचारिक संघटना ही आधी होती. खुला व्यापार सगळ्यात महत्वाचं, त्याची निर्मिती करायची 1986. इथून मग ती WTO उदयास आली. त्या गॅट पासून पुढे WTOची चर्चा सुरू झाली आणि 1 जानेवारी 1995 गॅट उदयाला येते. भारतीचा संस्थापक सदस्य. महाराष्ट्राची स्थापना सगळ्यांना माहिती, 1 मे 1960. दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यातील. लोह खनिज म्हटलं, दक्षिण महाराष्ट्र म्हटला की विषय संपला. सिंधुदुर्ग हा तो जिल्हा आहे. एकतर महाराष्ट्रातला जो नैऋत्य भाग आहे आणि पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये खनिज संपत्ती, एकतर इकडे विदर्भ किंवा इकडे नैऋत्य. कारण की ते बेसाल्ट, इतर भाग जो आहे तो बेसाल्टचा बनलेला आहे. मात्र हा जो नैऋत्य भाग तुम्ही बघतायत ना सिंधुदुर्गात वगैरे, तिथे जांभा खडक आहे, तिथे बॉक्साईट, मॅग्नीज सापडतं. आणि इकडे पूर्व भागात तुम्ही विदर्भाकडे बघितलं ना, तिकडे रूपांतरित खडक आहे, ते तुम्हाला मॅग्नीज, चून खडक, लोह खनिज सापडतं. ते माहित असलं पाहिजे. बौद्धिक क्षमतेवर आधारित विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतो आम्ही, सरळ बुद्धीवर आधारित. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक. 138 नंबरचा प्रश्न आहे, बुद्धीवर आधारित जे आहे ना ते चतुर्थक आहे. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन. आता तुम्हाला थोडंसं इथे प्राथमिक, द्वितीयक, चतुर्थक मला वाटतं माहित असावा. प्राथमिक मध्ये जे येतात ना एकदम शेतीवर आधारित, म्हणजे लाकूड तोड, पशुपालन, मासेमारी, शेती, खाणकाम, वन पदार्थ, शिकार, ती प्राथमिक. द्वितीयक मध्ये मग उद्योग, लघु, कुटीर, मध्यम, ते सगळे मोठे. तृतीयक मध्ये वाहतूक, व्यापार, सेवा, संदेशवहन ते येतात.
चतुर्थक मध्ये बुद्धिक क्षमता, संशोधन, अभियंते वगैरे हे सगळं चतुर्थक मध्ये येतं. इंटरेस्टिंग आहे. भूगोलामध्ये आपण बघितलेलं आहे. मी तुम्हाला हे लेक्चर घेतलेले आहे. ऍपवर जाऊन बघा, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन करणारी शेती. बघा, किमान जमीन जास्तीत जास्त उत्पादन. बागायत, सखोल, विस्तृत फलोत्पादन. मुंबई, पुणे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर शेती आहे, कमीत कमी तुम्ही काय करताय त्या ठिकाणी क्षेत्र आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला घ्यायचं आहे. प्रश्न भारी आहे, उत्तर देता आलं पाहिजे. काय तुमचं उत्तर काय येतंय? चला, या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडे सोडतो. काय म्हणणार तुम्ही? याला सखोल शेती तुम्ही म्हणणार. सखोल शेती. महाराष्ट्रामधील अतिद्रुतगती एकमेव महामार्ग, अतिद्रुत गती म्हटल्या मुंबई पुणे. अतिद्रुत गती म्हणजे खूप जलद येतो. तिस्ता, ब्रह्मपुत्रा नदी निर्माण हिमालयाचा भाग. हे असे उभे भाग पाडले बघा आपण हिमालयाचे उभे, म्हणजे एकदम इकडे पश्चिम हिमालय, नंतर मग मध्य हिमालय, नंतर पूर्व हिमालय, सिंधू पासून नेपाळच्या ते काली नदीपर्यंत, सिंधू ते काली पर्यंत जो आहे तो पश्चिमी, काली ते तिस्ता पर्यंत मध्य आहे, आणि तिस्ता पासून ब्रह्मपुत्रीपर्यंत जो आहे ना त्याला आम्ही पूर्व हिमालय म्हणतो. इथे तिस्ता ते ब्रह्मपुत्रा हा पूर्व आहे. बघा बरं, म्हणजे सगळ्यात इकडे पश्चिमेला सिंधू नदी, नंतर मग काली नदी, नंतर तिस्ता, नंतर ब्रह्मपुत्रा, अशा ते 4 नद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. पंजाबचा राज्यपक्षी पोपट, बाज, कबूतर, कावळा. पंजाबचा राज्यपक्षी कोणता मित्रांनो? बाज, ज्याला आपण गरुड म्हणतोय. प्राणी विचारला ना तुम्हाला पंजाबचा, तो काळविटिया. महाराष्ट्राचा राज्यपक्षी विचारला हरियाल, कबूतर म्हणतो आपण, आणि आपला शेकरू हा राज्यपक्षी आहे. पुढे अंबाला हे शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारं शहर असल्याने त्याला काय म्हणतो आम्ही? अंबाला म्हटलं कोणत्या राज्यात आहे? त्याला विज्ञान शहर म्हणतो आम्ही. उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग उत्तर आणि दक्षिण भारताचं विभाजनच करते. कोणती रांग आहे? ही विंध्य रांग आहे. जवळपास 550 ते 600 मीटर एवढी लांब असणारी ही रांग आहे. आता अरवली विचारलं तर एक अतिप्राचीन रांग म्हणून आम्ही अरवलीला बघतो. तिच्यामध्ये माउंट आबू आहे, आजमेर आहे, गुरु शिखर हे अरवली मधलं सर्वात उंच शिखर आहे, ते माहित असतं. पुढे खाली मग सह्याद्री येतो. 1646 वाला आपलं कळसुबाई, ते एक जनरल उंची तुम्हाला 900च्या आसपास सह्याद्रीची दिसते. पुढे साल्लेर हे 2 नंबरचे शिखर आहे 1567 मीटरवालं, ते माहित असं. आणि सातपुडा उत्तरेकडे आपल्या महाराष्ट्राच्या. सातपुड्यामधलं सर्वोच्च शिखर तुम्हाला विचारलं उद्या तर ते अस्तंबा. जनरल आहे, महत्वाचं आहे. रेषालेख व स्तंभालेख हे काय आहेत? बघा, एकमितीय आकृती, द्विमितीय आकृती, त्रिमितीय आकृती, वितरणात्मक आकृती. रेषालेख व स्तंभालेख म्हटलेलं या कशामध्ये जातंय? हे एकमितीय आकृत्यांमध्ये जातं. पुढे जातोय मी, अँडीज पर्वतातलं सर्वोच्च शिखर. बघा बरं का, माउंट मॅकिंगले, माउंट मिचल, अँगकांग्वा, माउंट एल्ब्रुस. अँडीज मधलं सर्वोच्च शिखर कोणतं मित्रांनो? माउंट अँगकांग्वा हे सर्वोच्च शिखर आहे अँडीज मधलं. पुढे टांझानियामधील मृत ज्वालामुखी कोणता? फुजियामा, माउंट किलिमंजारो, काटमाई, व्हिएस. 147 नंबरचा प्रश्न आहे. माउंट किलिमंजारो जे आहे ना, हा मृत ज्वालामुखी आहे टांझानिया आफ्रिकेमधला. गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं नाही म्हटलंय, इथे लक्ष द्या. मान, उलर, दाल, सांबर, म्हणजे एक जे खाऱ्या पाण्याचं आहे. आता इथे ना सांबर खाऱ्या पाण्याचं आहे. मान, उलर, दाल गोड्या पाण्याचं. मग इथे सांबर म्हटलं ना, चिलका येतं, आणखी लोणार येतं, पुलोकत येतं, पुलिकत येतं, ते आपलं खाऱ्या पाण्यामध्ये जातं. कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग जो आहे पश्चिमेकडून ब्रिटिश कोलंबिया आणि टिंबटिंबला जोडतो. प्रश्न भारी आहे. जागतिक भूगोलावर हा प्रश्न दिसतो तेवढा सोपा नाहीये. नोहा स्कोटियाला हा जोडतो आहे. ब्रिटिश कोलंबिया आणि नोहा स्कोटिया. धबधब्याचा क्रम ओळखा म्हटलंय तुम्हाला, एक आकृती दिलेली आहे. कोणता धबधबा कोठे असं तुम्हाला म्हटलेलं आहे. थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आहे. प्रश्नामध्ये त्या धबधब्यांची नावं इथे दिलेली नाहीये. ओके, चालतं. अशा पद्धतीने हे आपण 60 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला यातून एक दिशा भेटेल की चला मला सामाजिक शास्त्रामध्ये काय करायचंय. तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 ची संपूर्ण बॅच आपण अभ्यासकट्टा ॲपवर देतोय. मला वाटतं महाराष्ट्रामधील सर्वात कमी शुल्कामध्ये
सर्वात जास्त दर्जेदार स्टडी मटेरियल तुम्हाला या ठिकाणी भेटते. तुम्हाला नोट्स सुद्धा देतोय मी, टेस्ट पेपर देतोय सब्जेक्ट वाईज, ते नक्कीच या ठिकाणी घ्या. तुम्हाला व्हॉट्सअपला सगळ्या नोट्स वगैरे भेटून जातील. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या. काही अडचण असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन व्हा. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.